नाशिक महानगरपालिका 2026 निवडणुकीसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारीची दावेदारी केली आहे. प्रभाग क्रमांक 11 मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माजी सातपूर प्रभाग सभापती सुरेश नाना भंदुरे यांचे चिरंजीव तुषार सुरेश भंदुरे, त्याचबरोबर सोनाली तुषार भंदुरे ओबीसी गटातून इच्छुक आहेत. परिवर्तनाचा निश्चय करून विकासाचा ध्यास साधण्यासाठी भंदुरे कुटुंबियांकडून प्रभागात प्रचाराचं काम सुरू करण्यात आलंय. घरोघरी प्रचारपत्रक वाटप करून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या अगोदरही एक फेरी प्रचाराची पूर्ण झाली असून सातपूर गावातून दुसरी प्रचार फेरी सुरू करण्यात आली आहे. सातपूर परिसरामध्ये शनिवारी प्रचारपत्रक मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत प्रचारपत्रक वाटप करण्यात आले. 2003 ते 2007 या काळात माजी नगरसेवक सुरेश नाना भंदुरे यांनी सभापती पद भूषवत सातपूरमधील अनेक विकास कामं मार्गी लावले. सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं स्थान निर्माण केलं. प्रभाग क्रमांक 11 ओबीसी गटातून भंदुरे यांनी उमेदवारी मागितली तरीही पक्ष देईल या उमेदवाराचं काम करून आणि भाजपचे उमेदवार निवडून आणू असा विश्वास सुरेश भंदुरे यांनी यावेळी व्यक्त केला. महानगरपालिका 2025 या निवडणुकीकरता आम्ही प्रचाराला सुरुवात केली. आमचा हा दुसरा फेरी आहे. भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पत्रक वाटायला सुरुवात केली. पक्ष आम्हाला तिकीट आम्हाला खात्री आहे, परंतु पक्षाने आम्हाला तिकीट नाही जरी दिलं तरी जे बी आमच्यावर राहतील त्यांचं काम आम्ही आमच्या हिशोबाने एकदम चांगल्या पद्धतीने करू. नाशिक महापालिकेत मी 2000 ते 2007 सालापर्यंत नगरसेवक होतो, सभापती होतो. अनेक पदावर माझं कार्य चांगलं झालं. नाशिक महापालिकेमध्ये माझा कसा चांगला उमटवला. नाशिक सातपूर गावामध्ये सातपूर परिसरामध्ये अत्यंत चांगलं काम करू, अत्यंत मोठ्या विकासाला आणि प्रेरणा दिली आणि काम केलं. याप्रमाणे याही पुढे आम्ही असंच काम करू आणि लोकांच्या मनामध्ये आमचं कार्यप्रमाणे निर्माण केलं असंच परत निर्माण करू आणि अशी अपेक्षा करून आणि आता दिली आमचं चालू केलं का वेळेला की त्यावर तो चर्चा करू कारण आम्ही आता एकटं करतो. कारण पक्ष पूर्ण उमेदवार येणार आहे हे आम्हाला काही माहीत नाही. हा पक्ष देवी उमेदवारांचं आम्ही काम करू. प्रभागामध्ये सर्व चारी नगरसेवक बनू अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याप्रमाणे सातपूर गावात माझं चांगलं वर्चस्व आहे. माझे वडील नाशिक सातपूर गावामध्ये पोलीस पाटील होते. माझ्याही नगरसेविका होती. मी नाशिक महापालिकेत चांगलं काम केलं, परिसरात काम केलं. आम्ही एक उद्योजक आहोत, एक चांगले प्रगतीशील शेतकरी आहोत आणि गावामध्ये आमचा चांगला संबंध आहे. आमचा समाज आमच्या मागे आहे, इतर अनेक समाज आमच्या मागे आहे. त्यामुळं आम्ही या नगरीमध्ये अत्यंत मोठ्या दिवाणी काम करतो आणि आम्ही एकत्र चारी उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू. जय हिंद महाराज. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.